पक्ष आणि सिद्धांत. शास्त्री बोलीला संकेत याचा होय निश्चितार्थ साधुमुखे. म्हणाले शास्त्री पंडित जे आहेत ते कोणत्याही विषयाची चर्चा करतात. म्हणजे पूर्वपक्ष आपण जसं गेल्या वेळी बोललो की नाही मला माहीत लक्षात नाही आत्ता, पण पूर्वपक्ष म्हणजे आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे त्या मुद्द्याच्या विरोधामध्ये काय मुद्दे येऊ शकतात किंवा कोणत्या कोणत्या भूमिकेमधनं आपला मुद्दा खोडला जाऊ शकतो, त्या मुद्द्याच्या संबंधाने आपण पूर्वपक्ष तयार करायचा. म्हणजे तो पूर्वपक्ष जो उत्तर देणारा असतो तोच पूर्वपक्ष तयार करतो. तुम्ही असं कसं बरं म्हणता. आता इथे जसं समर्थांनी श्रोता आणि वक्ता ह्या दोघांच्या मध्ये ह्या सगळा दासबोध लिहिलाय. गुरु शिष्यांचा संवाद त्यांनी म्हटलं हा दोघांमधला संवाद आहे. तर तो संवाद कसा आहे की ज्याचं उत्तर पुढे द्यायचं आहे किंवा जो विषय आपल्याला मांडायचा आहे तो पहिल्यांदा प्रश्न विचारून पुढे उपस्थित करायचा की अहो हे असं कसं भाऊ, आम्हाला हे काही पटत नाही, हे आमच्या मनाला मान्य नाही, मग हे तुम्ही असं कसं करता. हा सगळा पूर्वपक्ष आहे. आणि मग तो सिद्धांत पक्ष देताना सांगतो की नाही नाही, मी काय सांगतो आहे ते बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो तुम्ही हे लक्षात घ्या वगैरे वगैरे जे सांगायचं आहे ते. तर ते म्हणतात की शास्त्री बोलीला संकेत. हा संकेत कुणा करता आहे म्हणजे पूर्वपक्ष आणि सिद्धांत पक्ष करून कोण बोलतं तर शास्त्री पंडित बोलतात. म्हणजे ते जेव्हा चर्चेला बसतात तेव्हा दोन बाजूला मंडळी बसलेली असतात आणि त्यांचे काही विषय असतात आपापल्यामध्ये की यांचं एक त्या विषयावर मत असतं, एकांचं एका विषयावर मत असतं. कुणीतरी एक प्रश्न उपस्थित करतो. सगळ्याच वेळी दोन मताची माणसं असावी लागतात असं पण नाही. एखादा चर्चेकरता म्हणून ती सभा भरलेली असते तर त्या सभेमध्ये एखादा प्रश्न उपस्थित होतो. तो प्रश्न उपस्थित झाला की दुसरा मनुष्य त्याच्यावर उत्तर देतो, हे असं नाही हे असं आहे. मग तो म्हणतो तुम्ही म्हणता याला काही आधार नाही, तो दुसरा सांगतो की असं नाही असं आहे. हे एका विषयासंबंधी. ज्या विषयासंबंधी दोघांची मतं भिन्न आहेत तेव्हा एक जण आपला प्रश्न उपस्थित करतो, हा त्याच्यावर उत्तर देतो, आपला आधार देतो आणि आपल्या उत्तराला संदर्भासहित तो विषय मांडतो. त्यांनी उत्तर दिलं त्या उत्तरावरती हा पण शास्त्राचा आधार घेऊन आपल्या बाजूनी म्हणतो नाही तुम्ही म्हणता हे आम्हाला मान्य नाही, हे असं असं आहे. मग तो जे म्हणतो त्याला पुन्हा हा उत्तर देतो. अशा दोन बाजूनी शास्त्राचा आधार आणि तर्क, ज्याला उत्तम तर्क करता येतो असा मनुष्य जो आहे तो ताबडतोब सगळ्याच गोष्टी शास्त्र आधाराने सुटतात असं नाही, सगळ्याच पुराव्यांनी संपवतात असं नाही. जसं त्या सुषमा स्वराजनी एकदा उत्तर दिलं होतं कि तेव्हा त्यांनी सांगितलं कि ये रामलल्ला की जन्मभूमी में आप सब लोग इस तरह से इकट्ठे क्यों हुए. आणि प्रणव कुमार मुखर्जींनी त्यावेळी बरीच उलटी सुलटी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा सुषमा स्वराजनी त्यावेळी जेव्हा संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना बोलायची वेळ आली तेव्हा सोमनाथ चॅटर्जी उभे राहिले आणि ते म्हणाले प्रणवजी मुखर्जी के साथ मैं भी कहता हूँ कि आपने जो कुछ किया वो हमें मंजूर नहीं और इस तरह से राम जन्मभूमि में या अयोध्या में इस तरह से बाबरी मस्जिद का तोड़ना ठीक नहीं हुआ. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जो प्रश्न उपस्थित करता आहात की हिंदुस्थानमधल्या दक्षिणेतल्या माणसांनी उत्तरेकडे का जावं आणि पूर्वेच्या माणसांनी पश्चिमेकडे का जावं. तिने सांगितलं कि चैटर्जी जी आपका नाम तो सोमनाथ जी है, आप कलकत्ता के रहवासी है और सोमनाथ जी तो कलकत्ता के नहीं है, सोमनाथ तो पूर्व तरफ की है, तो फिर आपने आपका नाम कैसे रखा, हिंदुस्तान में ऐसा ही है. आता इथे काय तर्कवाद आहे. इथे काही तर्कवाद नाही. इथे त्या क्षणात दिलेली उत्तरं असतात. म्हणजे हे पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष जेव्हा चालतात तेव्हा जशी पत्रकार परिषद असते त्याच्यात कधी कधी शब्दांनी उडवतात तसं सुद्धा उडवून लावतात. काही मुद्दे छान उडवून लावलेले असतात आणि अर्थात उडवून लावणं एवढ्यावरती विषय सिद्ध होत नाही आहे. विषय सिद्ध करण्याकरता तो शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करावाच लागतो आणि ते करतात. तर त्यांनी इथे सांगितलं त्याप्रमाणे शास्त्री पंडित हा अशा प्रकारचा ज्याचं आपल्याकडे वचन म्हटलंय वादे वादे जायते तत्वबोधः, की जो वाद होतो किंवा दोन बाजू एकत्र येतात त्यावेळी आपण गेल्या वेळी त्याची खिल्ली उडवली ना की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, तसं आहे ते अनेक शब्दांचे अनेक विपरीत अर्थ करून घेतलेले. तर वादे वादे म्हणजे तिथे वादविवाद भांडण तंडण नाही की वादामध्ये दोन पक्ष उभे राहिले आणि त्या दोन पक्षांच्या मध्ये वादविवाद झालेला आहे
आणि त्या वादविवादामधून काय निर्माण होतं तर काहीतरी त्याच्यातून बोध घेण्यासारखं किंवा निष्कर्षाप्रत येण्यासारखं किंवा कुठेतरी एका निर्णयाप्रत येऊन मनुष्य काही मत निर्माण करतो की ठीक आहे. अशा सभापूर्वी यज्ञमंडपामध्ये होत असत की प्रत्येकजण आता एक यज्ञाची प्रक्रिया आहे की त्या यज्ञाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आमच्याकडे असं करतो, आम्ही अशा प्रकारे तो पुरोडाश बनवतो आणि मग त्याचं हवन कधी करतो वगैरे वगैरे असे जे काही मुद्दे असतील, विषय असतील, ते विषय समोर येतात. तर प्रत्येकजण सांगतो की जसं आता आपल्या घरी कोणी विचारलं की तुमच्याकडे गौरी कशा असतात की आपण आपल्या घरची पद्धत सांगतो, नाही आमच्या घरी असं आहे, आमच्याकडे जेवायला असं बनवतात, आमच्याकडे असं करायला लागतं, आमच्याकडे हळदी कुंकू दुसऱ्या दिवशी असतं, दुसरी म्हणते नाही आमच्याकडे तिसऱ्या दिवशी असतं, तिसरी म्हणते आमच्याकडे पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो वगैरे वगैरे. ही जी प्रत्येकाची मतं आहेत, मतमतांतरं, त्या यज्ञाच्या ठिकाणी ही सगळे लोक जेव्हा जमतात त्यावेळी ते एक निष्कर्षाप्रत येतात. ते सांगतात की बुवा आमच्याकडे ह्या पद्धतीने यज्ञामध्ये हवन केलं जातं, आमच्याकडे ह्या पद्धतीने केलं जातं. त्या त्यांच्या पळ्या असतात वेगळ्या, श्रुक श्रुवा नावाच्या. मग या पळीनी त्यात घालायचं का नाही घालायचं, त्यांनी त्याच्यात म्हणजे त्याचा उपयोग करायचा का नाही करायचा, त्या सगळ्याचा उपयोग केव्हा कसा करायचा, अशा अनेक ज्याला आपण तांत्रिक गोष्टी म्हणतो, टेक्निकल म्हणतो, अशा पण आणि तात्विक पण, अशा दोन्ही गोष्टींची चर्चा करून जेव्हा खूप अधिकारी विद्वान एकत्र येतात त्यावेळी ते त्याचा निर्णय घेतात. तर इथे समर्थांनी अर्ध्या ओवीत आपल्याला सांगितलं आहे की पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष करून निर्णय घेणं हे शास्त्री आणि पंडितांचं काम आहे, तो आपला विषय नाही आहे. ते त्यांचे निर्णय त्या निकषावरती घेतात. पण याचा होय निश्चितार्थ साधुमुखे म्हणाले, जे निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत त्याचा अनुभव कोण घेतो किंवा त्याला ज्याच्या कन्फर्मेटरी टेस्ट, ज्याच्यामध्ये सिद्धता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव किंवा अनुभूती ही कुणाला येते तर ती साधूला येते. आणि म्हणून पुन्हा वादाचे मुद्दे की शंकराचार्य म्हणतात कर्मकांडाला अर्थ नाही, म्हणून शंकराचार्य यज्ञाची प्रक्रिया मान्य करत नाही. आणि वल्लभाचार्य जे आहेत, जे शुद्ध अद्वैती आहेत, ते वल्लभाचार्य असं म्हणतात की नाही नाही असं कसं होईल, जो साधू पुरुष आहे त्यांनीच यज्ञ केला पाहिजे. कारण साधू पुरुषांनी जर यज्ञ केला तर यज्ञाचं खरं फल हे त्यालाच मिळणार आहे. आमच्यासारख्या स्वार्थी माणसाचं फल मर्यादित आहे, पण साधू पुरुषाला मिळणारं फल हे व्यापक आहे आणि त्याच्या मूळ रूपामध्ये आहे. आणि त्यामुळे साधू पुरुषांनी यज्ञ करावेत, साधू पुरुषांनी कर्मकांड करावं, तेव्हा कर्मकांडाला उजाळा येतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात की ह्या सगळ्याचा जो अनुभव आहे हा अनुभव मात्र साधू सत्पुरुष घेतात आणि साधू सत्पुरुषांनी तो अनुभव घेतलेला असतो. म्हणून त्यांनी जर सांगितलं की हे अमुक एक असं करा, अमुक एक असं करू नका, किंवा हा आमचा अनुभव आहे, हा आमचा निष्कर्ष आहे, तर त्याकरता समर्थ सांगतात की शास्त्री पंडित चर्चा करून आपले मुद्दे समोर ठेवतात आणि आपल्या अनुभवाच्या द्वारा साधू पुरुष त्याला सँक्शन म्हणजे शिक्कामोर्तब करतात आणि ते शिक्कामोर्तब त्यांच्याकडनं केलं जातं. म्हणून याचा होय निश्चितार्थ साधुमुखे. एरवी वादाची उत्तरे एकाहुनी एक थोरे. हे का सांगितलं, हा निष्कर्ष का सांगितला? म्हणाले अहो वकील जर 10 उभे राहिले तर प्रत्येकजण आपापला पक्ष तेवढ्याच तयारीने मांडणार आहे. एकापेक्षा एक तयारीचे वकील उभे करा, सगळे तर्क आपल्या आपल्या बाजूनी मांडतच राहतील. ते म्हणाले वादाला जो उभं राहिलो तो उत्तरं एकापेक्षा एक श्रेष्ठ मिळतील. आपल्या प्रत्येकाला वाटेल की अरे बापरे आता यांनी एवढं चांगलं सांगितलं होतं, आपल्याला वाटलं यांचंच बरोबर आहे. त्या दुसऱ्या माणसानी तर असं उत्तर दिले की आता पहिल्यानी काय करावं, तिसरा येतो तर आपण म्हणतो या दोघांनाही बाद करून हा तिसरं बोललाय, हा किती श्रेष्ठ बोलतो, ह्याचा तर्कवाद किती श्रेष्ठ. समर्थ म्हणतात व्यवहारात तर्क करायला काहीच अडचण नाही. तर्क किती उत्तम करता येतो, तर्क श्रेष्ठतेने करता येतो, तर्क बुद्धी वापरून करता येतो, दुसऱ्याला चकित करून टाकणारा तर्क करता येतो. तर्काचे अनेक प्रकार आहेत की मनुष्य आपल्या तर्कबुद्धीने विषय कुठेही नेऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की तर्क अप्रतिष्ठित आहे. ब्रह्मसूत्र म्हणते की तर्काला प्रतिष्ठा नाही आहे. नुसता तर्क कामाचा नाही, त्याला अधिष्ठान कशाचं तरी पाहिजे. तर्काने आपण कुठेही पोचू. आणि म्हणून एरवी वादाची उत्तरे एकाहुनी एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री. म्हणाले असं जर नुसतंच बोलायचं तर वेद आणि शास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह आहे. त्याच्यातलं नेमकं काय स्वीकारायचं हे आपल्याला ठरवायचं आहे.
आपल्याला ठरवायचं आहे, म्हणजे श्रेष्ठ सत्पुरुषांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते स्वीकारायचं आहे, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. म्हणून वादविवाद सांडून कीजे संवाद, म्हणून तर्का करता तर्क, वादा करता वाद करू नका असं समर्थ सांगतात. तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे. म्हणाले हे सांडून द्या, वादविवादामधले तुझी बाजू बरोबर का माझी बाजू बरोबर, आणि माझ्याकरता मी वाद घालत राहीन, तुझ्याकरता तू वाद घालशील. तर समर्थ म्हणतात असा वाद नाहीच घालायचा. असा वाद घालत राहिलो तर त्याच्यातून कोणालाच निष्पन्न काही होणार नाही. उलट जो सामंजस्याने विषय समजण्याचा प्रयत्न करील त्याला काही प्राप्त होईल. सांडूनी की जे संवाद तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे. त्यामुळे ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, आपल्याला अनुभव येतो, आपल्या अनुभवातून विषय मांडता येतो असं त्यांनी म्हटलंय. एके कल्पनेची पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच केवी. म्हणाले ही सगळी एके कल्पनेचे पोटी. आता ही सगळी कल्पना आहे. समर्थांनी असं म्हटलंय की हे वादविवाद कशातून निर्माण होतात, त्या प्रत्येक वादामध्ये कल्पना, याचा अर्थ एक तर्क, एक वृत्ती, एक विचार, एक आपण लढवलेला काहीतरी युक्तिवाद. तर्क म्हणजेच युक्तिवाद, आणि तो केलेला युक्तिवाद आहे. एक एक कल्पनेचे पोटी, ती कल्पनेने केलेला युक्तिवाद आहे. होती जाती अनंत सृष्टी. आता त्यांनी ते मुळात गेले. आता ते म्हणाले मन आमचं कल्पना करतं, 10 जण 10 प्रकारची कल्पना करतं, 10 जण भांडताना 10 मुद्दे मांडतं. तुम्ही जर ते टी व्हीवर बघितलं असेल, रामदेव बाबांनी उपोषण सोडल्याबरोबर जे त्या ठिकाणी पहिल्यांदा बाळकृष्ण बोलले, मग मुरारी बापूंना बोलवलं, हे सगळे जे प्रत्येकाने आपापली मतं दिली. मी आता त्याच्यावरची माझी टिप्पणी करत नाही, पण तुम्ही डोळसपणाने पाहिलं असेल तर आपला चेहरा टी व्हीवर आला पाहिजे आणि महंत त्याच्यात सामील झाले पाहिजे. याकरता किती आणि कोण महंत सामील झाले होते हे तुम्ही नक्की पाहिलेलं असेल. म्हणजे त्या रामदेव बाबांच्या उपोषणाशी कुणाला काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आपले चेहरे टी व्हीवर येतात की नाही याच्याशी घेणं देणं आहे. असे आपण 4 लोक तरी तिथे पाहू शकतो. ते आपल्या ताबडतोब लक्षात येण्यासारखं आहे की कोण कसे येतात, कसे घुसतात, आपला चेहरा कसा पुढे आणतात, कसे बोलतात. तसं त्यांनी इथे सांगितलं आहे की ही सगळी जी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांना आपली कल्पना. आपली काय कल्पना आहे, म्हणजे तिथे आपण हे सगळं का बोललो, ते काही महंतांना नावं ठेवायला नाही बोललो, कारण ते महंतच आहे, ते काही संत नाही आहे. ते त्यांच्या बाजूनी आपापलं एक एक त्यांनी मोठं अधिष्ठान उभं केलेलं आहे. काही सामाजिक कार्य करतात, काही इतर कार्य करतात. संतांचं संतत्व ही गोष्टच वेगळी आहे. त्यामुळे तिथे त्यांनी म्हटलंय कल्पना काय आहे की अरे हरिद्वारहून इतके संत तिथे गोळा झालेत, तिथे तुम्ही होतात की नाही असं आपल्या शिष्यांनी म्हटलं. मी तिथे होतो, ही एक बाजू. आणि दुसरी बाजू अशी की शिष्यांना वाटलं पाहिजे की माझा गुरु किती मोठा, कारण त्याला तिथे बोलावलं होतं, म्हणजे आमचे गुरु मोठे. ह्या कशाचीच आवश्यकता नाही आहे. वास्तविक पाहता जो संत आहे त्याला यातलं काही आवश्यक नाही आहे. पण ही जी कल्पना आहे ही आपल्या भोवती आपल्या अहंकाराने वेढलेली कल्पना आहे, आपल्या मनाने आपल्या प्रतिष्ठेची केलेली कल्पना आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आता हा जसा व्यवहारातला कल्पनेचा भाग झाला, तसं ते म्हणतात कल्पनेने केला देव. की आम्ही आमच्याच कल्पनेने देव केला आहे. की आम्ही कशाचा बनवला, आम्ही यंत्र बनवलं. यंत्र काय, आमची कल्पना आहे. कल्पना म्हणजे आमचा तर्क. तर्क म्हणजे काय, गणित. गणित कार्य आहे. कारण आमचं जे यंत्र आहे ते पूर्ण गणितावर आधारित आहे. की ती जी श्रीयंत्र आहे ते यंत्र असं का निर्माण केलं, त्यात हे त्रिकोण का वापरले, त्यात हे चौकोन का वापरले, त्याचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राप्रमाणे ते वापरले. ते शास्त्र तयार कशाच्या जोरावर झालं, तर्काच्या जोरावर झालं. तर्क म्हणजे काय, एक कल्पना आहे, एक विचार आहे, एक भूमिका आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं एक एक कल्पनेचे पोटी, की या ठिकाणी केवळ कल्पनेच्या मधून आम्ही काय केलं, देव केला. म्हणजे आम्ही आमचा देव निर्माण केला. आम्ही नरसिंह अवतारामध्ये नरसिंह कसे प्रकट झाले हे कुणी पाहिलं होतं, कुणी पाहिलं नव्हतं. पण नरसिंह कसे असावेत याचं वर्णन आम्ही करत गेलो आणि हळूहळू त्याला आकार देत गेलो. गणपती आहे, आम्हाला बसलेला गणपती आवडला, तो मोदक आहे. मोदक म्हणजे तो आनंद देणारा आहे.
मग आनंद देणारा गणपती, त्याचं जे प्रकट, त्याचा मोद म्हणून त्याच्या हातामध्ये लाडू. आपल्याकडे मोदक करतात उकडीचे, म्हणून आपण त्याच्यात उकडीचा मोदक देतो. खाली उत्तरेमध्ये ते लाडू देतात. कृष्णाच्या हातात लाडू, गणपतीच्या हातात लाडू, देवीच्या हातात लाडू. तुम्ही जर पाहिला तर पांडुरंगाच्या इथे म्हणजे रुक्मिणीच्या मंदिरामध्ये रोज रात्री रुक्मिणीला एवढ्या लाडूचा नैवेद्य असतो. असे 5 लाडू बनवतात बेसनाचे, की ती मोद देणारी श्री लक्ष्मी आहे. तर तिचा नैवेद्य कसा, आता एवढ्याला 5 लाडूंचा नैवेद्य असतो रोजचा. एवढा मोठा लाडू वळतात ते एक एक. म्हणजे याचा अर्थ काय, की आम्ही कल्पना केली की जी आम्हाला आनंद देते, तिला आनंद देणारा आम्ही काय द्यावं. तो लड्डूधर, तो कृष्ण, की तो लाडू घेऊन बसलाय आम्हाला आनंद द्यायला. तो गणपती, तो मोद देणारा आहे, म्हणून तो मोदक आहे. आणि आम्ही त्या मोदकाला आणखीन वास्तव रूप किती दिलं. उकडीचे मोदक करायला लागलो, तळलेले मोदक करायला लागलो, खव्याचे मोदक करायला लागलो, तिथे आंब्याच्या माव्याचे मोदक करायला लागलो, काजूचे मोदक, चॉकलेटचे मोदक यावर्षी आम्ही करते. हो, त्यामुळे इतके का मोदक, याचा अर्थ काय, जो आनंद देत होतो. आता आम्हाला आनंद कशात आहे, आमच्या मुलांना चॉकलेट्स आवडतात, चला मोदक चॉकलेटचं करू. म्हणजे आपल्याला मुलांकरता म्हणा, काही म्हणा, पण आपली जी वृत्ती आहे, आपली जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती आपण त्याच्याशी जोडतो, त्याच्या गुणांशी, आणि त्याच्या गुणांना आपण अधिक व्यवहारावर आणतो. तसं त्यांनी म्हटलंय की कल्पनेचाच आम्ही देव केलेला. आम्ही देवाला जो आकार दिलाय तो आमच्या कल्पनेने दिलाय. जे वर्णन आम्ही भागवतामध्ये श्रीकृष्णाचं वाचलं, गुजरातेतला कृष्ण बघा, डाकोरनाथ बघा, प्रत्येक ठिकाणचा जो कृष्ण बघत गेलो आपण, उडपीचा बघा, रूप वेगळी वेगळी आहे. काय नाही, आपली कल्पना आहे. आता तो उडपीचा तर स्वयंभू मिळालेलाच आहे, म्हणून ती मूर्ती तिथे स्थापन केली आहे. पण जे काही असेल त्याच्या मागे आमची कल्पना पुष्कळ आहे. ते म्हणतात कल्पनेने देव केला, तेथे झाला दृढ भाव. आणि असं खरंच आहे की आपल्याला सगळ्या कृष्णाच्या मूर्ती, फोटो बघून आपल्याला जी कोणती आवडते, कृष्णच असं नाही, गणपती सुद्धा, कुणाला नाचणारा आवडतो, कुणाला उभा आवडतो, कुणाला बसलेला आवडतो, कुणाला वरद गणपती आवडतो, वर देणारा. प्रत्येकाची आवड आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की तेथे झाला दृढ भाव, देवा लागी येता खेव, भक्त दुःखे दुखावला. म्हणाले त्या देवाच्या ठिकाणी जर काही खेव म्हणजे काही कमी पड, काहीतरी त्याला समजा कोणी भंगलं, त्याला जर तडा गेला, काही झालं, तर मग आता भक्ताला असं वाटतं, अरे असं कसं झालं, हे आता अशुभ झालं का, हे माझ्या घरामध्ये आता ही आपल्याकडे शास्त्र आहे की भंगलेली मूर्ती ठेवायची नाही. आता मी आपल्याला सांगितलं की नाही मला माहीत नाही, कदाचित बोललेही असेल, पण आपल्या सारसबागेतली मूर्ती जेव्हा भंगली, त्यानंतर दुसरी मूर्ती सारसबागेमध्ये ठेवली. तर ती मूर्ती ठेवली तेव्हा पहिल्या मूर्ती करता जे रेडिओवरती आपण अथर्वशीर्ष ज्यांचं ऐकतो, ते भालचंद्र शास्त्री करंबेळकर, तर त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि ते फार छान आहे. आणि त्यांचे चिरंजीव वडिलांनी ते म्हटलं, लोकांना ते खूप आवडतं, म्हणून ते सारसबागेमध्ये जाऊन दर चतुर्थीला 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणून, रोज जमेल तसं रोजचं दर्शन त्यांनी अंतरलं नाही. आणि जेव्हा ती मूर्ती भंग पावली आणि आता ती मूर्ती उतरवायची आहे, तेव्हा त्या मूर्तीनी त्यांच्या मुलाच्या म्हणजे माधव करंबेळकरांना स्वप्नात येऊन सांगितलं की आता मी राहणार नाही आहे इथे, त्यामुळे आता तू जर माझी एवढी सेवा केलीस, आता म्हणाले दुसरी मूर्ती येईल, आता सेवा घेण्याचा, माझा तुझ्याकडून सेवा घेण्याचा काळ संपला. तर त्यांनी म्हटलं असं का म्हणता. नाही म्हणाले, माझ्या देहावर आता भंगलेलं आहे, आता ही मूर्ती फार काळ इथे राहायची नाही. तेव्हा मला माधवशास्त्रींनी फोन करून सांगितलं की वा असं असं मला स्वप्न पडलं, आणि म्हणाले आश्चर्य असं की 8 दिवसांनी त्या पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की मूर्ती बनलेली आहे म्हणून, आणि मग ती मूर्ती पुढे काढण्यात आली. सांगण्याचा हेतू असा की आत्ता आपण ज्या मुद्द्याकडे चाललोय त्या दोन्ही दृष्टीने आहे की देव आमच्या कल्पनेचा आहे. आम्ही पहिली मूर्ती केली, पहिली मूर्ती बनली म्हणून तिचं विसर्जन केलं, दुसरी मूर्ती तिथे बसवली आणि पुन्हा आमची श्रद्धा त्या मूर्तीच्या ठिकाणी दृढ केली. तर म्हणाले इथे असं भक्ताला दुःख होतं, तर म्हणाले मी सारसबागेमध्ये जाऊन त्या दिवशी उदासीन होऊन बसलो की आता ही मूर्ती राहणार नाही. ज्या मूर्तीकडे पाहून माझ्या वडिलांनी अथर्वशीर्ष म्हटलं, आता त्या मूर्तीचं मला अगदी शेवटची दर्शन आहे ती आता जी काय आहे ती. म्हणून पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगो न गेला. होऊ शकतं
नाहीतर आता ते भंगू नाही आहे, भंगण्याची स्थिती येईल, झिजण्याची स्थिती येईल म्हणून वज्रलेप करतात त्याला. आता सगळ्या मूर्तींना वज्रलेप करण्याचं कारण असं, आता कोल्हापूरचा वाद तोच आहे की बायकांना आत येऊ द्या, हा एक वाद आहे. तो वाद दूर करण्याकरता जे लोक उभे राहिले तिथे कोर्टामध्ये गेलेत. आता परवाची न्यूज आहे की मंडळी कोर्टात गेली आहेत आणि ती कोर्टात अशा करता गेली आहेत की कुणालाच आता गाभाऱ्यात येऊ देऊ नका, कारण मूर्तीच इतकी लहान आहे. आधी 500 वर्ष मुसलमानांच्या राजवटीत त्या मूर्तीला तळघरामध्ये लपवूनच ठेवली होती. त्या मूर्तीची स्थिती थोडी अवघडच होती. नंतर पुन्हा त्या मूर्तीची स्थापना केली. तर आता त्यांचं म्हणणं हेच आहे की त्या मूर्तीला स्पर्श करू नका. आता आपल्याकडे असं म्हटलं जातं की सबंध हिंदुस्थानामध्ये पांडुरंगाच्या पायावरती म्हणजे चरणावर डोकं ठेवून दर्शन मिळतं आणि सगळ्या भारतभरातले लोक देवाच्या पायावर डोकं ठेवता येतं याकरता सगळीकडून पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. पण त्याचे पायच झिजून गेले. त्याच्या पायावरती आता आपण पाहिलं असलं तर ते चांदीचे पाय अडकवले की जे काय डोकं टेकेल ते आता पाषाणावर टेकणार नाही, म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या पायाचा स्पर्श नाही होणार. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पाषाणाचा देव केला तरी केव्हा तरी त्या पाषाणाला आहेच ना. तेणे भक्त दुखावला रडे पडे आक्रंदे, तो देव भंगला म्हणून. देव हरपला घरी. आता असे आपल्याच घरामध्ये फार उंदीर झाले, काही झालं, कुणी आलं, कुणाच्या घरात घुस शिरली. आता पूर्वीच्या काळी मातीची घरं होती, पोखरून पोखरून घुशी घरामध्ये आल्या तर पत्ताही लागत नसे. नेला त्या घुशीने एखादा देव पळवून, तर म्हणाले घरातल्या घरात देव हरपला. मला एक देव नेला चोरी. कुणी आपल्या घरात चांदी सोन्याचे जर देव ठेवले तर ते चोरीला जातात. म्हणजे मला पहिल्यांदा कळलंच नाही आमचे पितळेचे देव, पण ते जुनं पितळ ना ते इतकं सुंदर दिसतं की 1-2 वेळा आमच्या त्या बाईंनी मला विचारलं, अहो तुमचे सोन्याचे देव आहेत का? तुमचे म्हटलं नाही पितळेचे आहेत. म्हणजे मला नंतर वाटलं की ती बाई इतकी चौकशी करत होती सोन्याच्या देवाच्या बद्दल तिच्या मनात काय होतं. तर सांगायचं म्हणजे अशा देवाच्या चोरी व्हायला काही अवघड नाही. एक देव दुराचारी फोडीला बळे. आता निशाणा त्यांचा मुसलमानांकडे की एक असे आहेत की जे आमचे देव दुराचाराने त्याचं भंग करतात, भंजन करतात, फोडतात. एक देव जापानीला, एक देव उदकी टाकीला. एकाने देवाच्या ठिकाणी काही विटंबना केली, जशी तुळजाभवानीची विटंबना झाली की जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला, आधी औरंगजेबाने प्रत्येकाला आवाहन केलं की कोण शिवाजीचा पराजय करतो. कोणी उभा राहिला नाही, पण अफजल खान उभा राहिला. तो म्हणाला मी हा विडा पैजेचा उचलतो आणि मी जातो. आणि तो सरळ शिवाजी महाराजांच्या वरती चालून आला नाही, तो सरळ तुळजापूरला गेला आणि तुळजापूरला असलेली तिथली तुळजाभवानीची जी मूर्ती आहे ती त्यांनी काढली. ती मूर्ती कुठली, त्याचं पीठ केलं, म्हणजे भंजन केलं सगळं त्या मूर्तीचं, आणि ती त्या तुळजापूरमधल्या सगळ्यात घाणेरड्या ठिकाणी ते टाकलं. ती म्हणजे विटंबना किती करता येते पुढे त्यांनी म्हटलंच आहे. ती इतक्या ठिकाणी टाकली. शिवाजी महाराज त्याच्यावर तिथे चालून पण गेले नाही. हे सगळं समर्थांचं सांगणं आहे ते आपल्याला याच्याकरता आहे. शिवाजी महाराज म्हणाले तिथे मी चालून गेलो तर माझ्यावरती हारच पत्कर. केवढ्या सैन्यानिशी आलेला अफजल खान आहे, त्याला मी तोंड देऊच शकत नाही. आणि त्यांनी आपली माणसं गंडकी नदीच्या इकडे पाठवून दिली नेपाळमध्ये, आणि 2 मोठे त्यांनी जे पाषाण म्हणजे शाळीग्राम त्यांनी आणायला सांगितले त्या गंडकीमधले, आणि ताबडतोब कारागिराकडनं तुळजाभवानीच्या 2 मूर्ती घडवून घेतल्या. आणि त्या घडवून घेतलेल्या मूर्तीची अफजल खान तिथून हल्ला आणि घडवून घेतलेल्या मूर्तीची स्थापना तुळजापूरला केली आणि दुसऱ्या मूर्तीची स्थापना प्रतापगडावर केली. म्हणजे अफजल खानाने मग ते पुढचा इतिहास सोडून द्या, आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. पण त्यांनी पहिल्यांदा त्या मूर्तीचं भंजन केलं. म्हणून ते म्हणतात की एक देव जापानीला, देवाचं भंजन करणारे लोक आहेत. एक देव उदकी टाकला. आपल्याला याचं उत्तर विष्णुबुवा ब्रह्मचारी आपण जर ऐकलं असेल तर, भारतामध्ये जसे मिशनरी त्यांच्या काळामध्ये म्हणजे आमच्या पारतंत्र्याच्या काळात हिंदू लोकांना सरसकट ख्रिश्चन करत होते, त्या काळात विष्णुबुवा ब्रह्मचारी उभे राहिले आणि ते म्हणाले की ज्यांना ख्रिश्चन केलं आहे आणि ज्यांना स्वेच्छा हिंदू व्हायचं आहे त्यांनी, त्यांच्याकरता मी काम करतो. आणि त्यांनी ते लिगल काम केलं आहे. म्हणजे आत्तासुद्धा त्यांच्या मसुराश्रम, आपल्याला माहिती आहे मसुराश्रम म्हणजे मुंबईच्या जवळच आहे तो, त्या वसईच्या पुढे वगैरे, जिथे सारखे ते वाघ निघतात सुटतात. तो काय त्या गावाचं नाव आहे मी विसरले, पण गोरेगावच्या पुढे, गोरेगावच्या पुढे आहे.
हा वज्रेश्वरीच्या पण थोडं पुढे येतं बघा, नाव लक्षात येईना देतं. तर त्या ठिकाणी त्यांनी आजही सोय ठेवली आहे. पण जेव्हा ख्रिश्चन लोक प्रसार करत होते की हिंदूंचा देव कसला, पाषाणाचा, पाण्यात टाकला की बुडतो, त्याचा संदर्भ आहे. एक देव उदकी टाकला. एकाने म्हणे देवाला घेतला आणि म्हणे तुमच्या देवाचं काहीच सामर्थ्य नाही, तुमचा देव पाण्यात टाकल्याबरोबर बुडून गेला. त्यांच्याच भाषेत त्यांनी उत्तर दिलं विष्णुबुवा ब्रह्मचारींनी. म्हणाले तुमचा देव लाकडाचा अग्निपुच्या जवळ आला की जळून संपून जातो, आमचा देव जर तुम्ही पाषाणाचा म्हणून पाण्यात टाकून संपवता तर तुमचाही देव अग्नीच्या भक्षस्थानीच पडतो. म्हणजे ही जी उत्तरं आहेत ना, आपण मगाशी पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष म्हटलं, ही अशी उत्तरं आहेत एकमेकांना दिलेली. ते म्हणतात की एक देव नेऊन घातला पायातळी, त्याचा संदर्भ तुळजाभवानीचा, की लोकांच्या पायाच्या खाली तुळजाभवानीचं चूर्ण करून टाकलं. काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेमा, काय झाले कळेना. आता आमच्यासारखा समर्थांना म्हणतो आहे असा समर्थ पूर्वपक्ष करतात. ते म्हणाले आपल्यासारखं म्हणाला अहो काय सांगावं या तीर्थाचा महिमा, काय या तीर्थाचं विशेष होतं, काय हे जाज्वल्य तीर्थ होतं, जागृत तीर्थ होतं. पण आता काय ह्या तीर्थाचं सगळंच गेलं, देव गेला, इथली सगळी परिस्थिती गेली, त्याच्या आता काय आमची बाबरी मशीद झाली, पुन्हा कृष्णाचं स्थान बंदिवासात आहे, काशीच्या जवळ मशीदच आहे. जेवढी जेवढी हिंदूंची मोठी मोठी जी काय आपण म्हणू आमचे मानबिंदू आहेत ते सगळेच मुसलमानांनी ह्या परिस्थितीमध्ये नेऊन टाकले. रामाचं स्थान, कृष्णाचं स्थान, शंकराचं स्थान, सगळीच्या सगळी स्थानं विटंबित केलेली आहेत. तर म्हणाले मग या तीर्थक्षेत्रांना काय म्हणावं, या तीर्थक्षेत्रांना आता काहीच अर्थ राहिला नाही असा आपल्यासारखा म्हणतो. काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, थोर सत्व होते तेमा, काय झाले कळेना. या देवाच्या ठिकाणी एवढं सत्व होतं, ते सत्व कुठे गेलं हेच आता कळत नाही. त्या देवाचं मोठे पण गेलं कुठे. देव घडीला सोनारी, देव ओतीला ओतारी, एक देव घडी या पायरी पाषाणाचा. समर्थ उत्तर देतात. अहो म्हणाले देव म्हणजे काय, सोन्याचा देव केला तर सोनार घडवतो. ओती कशाचा बनवला देव, तर तो ओतारी म्हणजे जो त्याच्या मुशीत घालतो तो मुशीत घालून बनवतो. म्हणाले एक देव आहे तो पाषाणाचा केला. नामदेवानी पण म्हटलंय अभंगामध्ये की पाषाण पायरी, ही पायरी पाषाणाचीच आहे आणि देवही पाषाणाचाच आहे. त्या पाषाणाच्या पायरीवर पाय देऊन आतल्या पाषाणाच्या देवाचा नमस्कार किंवा पूजा. म्हणजे लक्षात घ्या म्हणतात आपल्याला इथे पण ते तेच म्हणतात की एक देव घडीला पाथरी, एका पाथरवटाने देवाला घडवला पाषाणाचा. आता तो देव पाषाणाचा घडला तरी त्या पाषाणाच्या देवापर्यंत जाईपर्यंत त्याच पाथरवटाने घडवलेल्या ज्या फरशा आहेत त्याच फरशांवर पाय देऊन आम्ही जाणार आहे. म्हणजे आमच्या भावानीच देव बनवला आहे की नाही, ती आमची भावनाच आहे, ती आमची कल्पनाच आहे. त्या म्हणजे खालच्या दगडांवर किंवा त्या घडवलेल्या पाथरवटांनी घडवलेल्या त्या चौकोनी चिऱ्यावर आम्ही पाय दिला तर आम्हाला काही वाटत नाही, पण देवाला कोणी पाय लावला तर. म्हणजे आता MF हुसेन गेल्यानंतर लोकांनी पुष्कळ नकाराश्रू ढाळले, पण दोन्ही सत्य काही मागे पडलं नाही. MF हुसेननी सांगितलं मी पंढरपूरला जन्माला आलेलो, मी भारतातलाच कलाकार आहे आणि मी कुठेही राहिलो, कारण कतारमध्ये त्यांना नागरिकत्व दिलं, मी कुठेही राहिलो तरी सुद्धा मी भारतातलाच कलाकार आहे असं मी म्हणतो, जगाच्या पाठीवर मी कुठं राहिलो तरी. पण जेव्हा आमच्या देवतांची विटंबना करणारी चित्र काढली तेव्हा त्यांना भारतामध्ये सगळ्यांनी नको नको करून सोडलं की तुम्ही ही चित्र काढलीतच का, आणि याला आता फार उत्तर देता येत नाही म्हटल्यानंतर ते हिंदुस्थान सोडून निघून गेले. आणि त्यानंतर मरेपर्यंत म्हणजे आत्ता या 5 वर्षात ते पुन्हा हिंदुस्थानात आले नाही. म्हणजे शेवटी हे करावंच लागेल. म्हणजे जरी पाषाण पायरी आहे तरी आमच्या देवाची जर विटंबित केलेली चित्र तुम्ही काढायला लागलात तर किती मोठे कलाकार असाल, तुम्हाला कसं स्वीकारायचं. आणि हे तुम्ही जर एवढा मोठा कलाकार आहात तर तुम्ही हे कशाकरता करायचं, हा पहिला तुम्हाला प्रश्न आहे. की कलाकाराचं अंतःकरण तितकं संवेदनशील आहे, त्यांनी ह्या वेड्यावाकड्या गोष्टी करण्याचं कारणच संभवत नाही. तर असो त्यांनी इथे म्हटलं की हा पाथरवट पाषाणाचा देव घडवतो. नर्मदा गंडिका तीरी, आपण आत्ता म्हटलं तसं नर्मदेच्या तीरावरचे गोटे आणि गंडकी नदीच्या मध्ये असणारे शाळीग्राम, तिथे काय कुठलाही दगड उचललात, आपण पशुपतीनाथाला चाललो की आपल्या लक्षात येतं की त्या वाटेवरच्या डोंगरावरचा कोणताही दगड उचला
ते सगळे मुळी हेच आहेत. आपण ज्या शिळा ज्या आहेत ते सगळे शाळीग्राम शिळाच आहेत. मधनं कापले की आज चक्र आहेच. म्हणजे तिथली सगळी जमीनच तशी आहे की जिच्यामध्ये निर्माण झालेले दगड आहेत ते सगळेच शाळीग्राम आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं देव पडिले लक्षावरी. आता त्या गंडकी नदीच्या तीरावरती हे असे दगडगोटे इतके लक्षावधी दगडगोटे पडलेत. आता ते सगळे शाळीग्राम आहेत म्हटल्यावर ते सगळे देव आहेत म्हणायचं का? आता का त्याच्यावरून चालायचं नाही? काय करायचं म्हणाले. म्हणून त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. नर्मदेच्या किनाऱ्यावर एवढे गोटे आहेत. चक्रतीर्थी चक्रांकित. चक्रतीर्थाच्या ठिकाणी ते चक्र असलेले जी दगड आहेत ते तिथे आहेत. देव असती असंख्यात, तिथेही ते असंख्य आहेत. नाही मनी निश्चितार्थ एक देव. म्हणाले मनामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही निश्चय केलेला नाही की नेमका देव म्हणजे काय, नेमका देव म्हणजे कोणता. आणि म्हणून बाण तांदळे ताम्र नाणे. आता ते त्याचे प्रकार सांगतायत की आपण शंकराचा बाण म्हणतो, देवीचा तांदळा म्हणतो. नंतर आपण आपल्या घरामध्ये त्या तांब्याच्या वरती यंत्र, नाहीतर त्याच्यावरती काही देवता असंही, किंवा काहींच्याकडे तर पूर्वजांचे मुखवटे आणि त्यांची टाक देवीचा टाक असे करून आपण त्याचं ते ताम्र नाणे, स्फटिक, आपण तर स्फटिकाचं आणतोच आणि ते शंकराच्या ठिकाणी पुजतो. त्याला देवारा पूजणे, देवात ठेवून पुजतो. ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. समर्थ सांगतायत आपण. अहो म्हणाले हे असं सगळं गोळा करून तुम्ही त्याची पूजा करता, हे खरं का खोटं कुणी सांगावं. आता हे सगळं आधी चाललंय बरं का निरूपण. देव रेसिमाचा केला. या सगळ्यामध्ये काहीतरी खोट आहे म्हणून एकाने आले समर्थ सांगतात. यांची भाषा अशी आहे की आता हे सगळं सांगितलं, आता हे पुरलं नाही म्हणून एकाने रेशीम घेतलं. आपल्याकडे आजही पद्धत आहे, उजव्या हाताला आणि बायका डाव्या हाताला असं ते रेशीम बांधतात. त्याचा देव केला. आपल्याकडे आपण तो गंडा म्हणून बांधतो, पण तो पुन्हा देवच असं त्यांनी म्हटलं. आता करतो ना आपण, अनंताचा तातू आहे आपल्याकडे, मंगळागौरीला तातू आहे, म्हणजे पुन्हा रेशमाचाच देव झाला. म्हणून म्हणाले देव रेशिमाचा केला, तोही तुटोनिया गेला. आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा. रेशीम तुटलं म्हणून आता मातीचा देव केला. म्हणून आपल्याकडे वर्षभरामध्ये 5 प्रकारची मृत्तिका पूजा सांगितली की मातीची पूजा करावी, तो देव मातीचा करा. आमचा देव बहुसत्य, आम्हा आकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आता या सगळ्या देवाबद्दल आमची धारणा काय आहे की आमचा देव आहे तो अतिशय चांगला आहे. आमचे कुलदेवता आहेत त्या फार जाज्वल्य आहेत. हो, आमची कुलदेवता आम्हाला सर्व काळ सहाय्य करणारी आहेच, त्याबद्दल वादच नाही. पण आता वादाकरता ते जे विषय मांडतायत तो ज्या पद्धतीने मांडतायत, अडाणीपणाने ते घेऊ नका एवढ्या करता चाललेलं आहे सगळं. तर ते म्हणतात की म्हणाले आमचा देव, माझ्या घरातली देवता जी आहे ती सतत मला सहाय्य करणारी आहे. मी जे माझ्या देवतेला मागितलं आहे ती माझी मनोकामना माझी देवता पूर्ण करणारी आहे. म्हणजे आता याचे सत्व गेले, पण आता काय सांगावं, आता आमची परिस्थिती अशी आली आहे. त्याच्यावरून असं वाटतं की आता आमची ही देवता, ते पहिलं सत्व राहिलं नाही का आमच्या देवामध्ये. प्राप्त होते ते झाले, प्राप्त न वचे पालटिले ईश्वराचे. म्हणाले आता याचं सत्व गेलं. म्हणाले आतापर्यंत जे जे मागत होतो ते ते ईश्वर देत होता, पण आता मात्र तसं होत नाहीये. म्हणून आता हा आमचा देव तितका प्रभावी राहिला नाही. ही जी धारणा आहे, ही जी भावना आहे, ही भावना चुकीची आहे असं ते आपल्याला सांगतायत. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा, तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडी. आता ते आपल्याला उत्तर देत आहेत. ते म्हणतात अरे धातूचा देव केलास, पाषाणाचा केलास, मृत्तिकेचा केलास, कागदावरती कापडावरती आजच्या भाषेमध्ये प्रतिमा, फोटोग्राफ किंवा त्याच्याही पुढे आता आपण त्याचं लॅमिनेशन करतो. तो लॅमिनेटेड काय जे असेल ते ज्या प्रकाराने त्या देवाला आम्ही बनवून ठेवला आहे तसा तो चित्रलेप आहे, काष्ठाचा बनवला आहे. तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडली. तू त्याच्यामध्ये काय देवाला बघतोस, तू भ्रांत आहेस म्हणाले. हे आपुली कल्पना, त्या ठिकाणी देव आहे ही आपली कल्पना आहे, म्हणजे आपली धारणा आहे, आपली श्रद्धा आहे, आपला विचार आहे, आपली भूमिका आहे, आपलं मन सांगत आहे, आपलं मत आहे. आणि आपण त्या ठिकाणी तो विचार पक्का रुजवून ठेवला की हा जो देव आहे हा माझा आहे. म्हणजे तुम्हाला अडाणीपणाचा कळस सांगते की शनीची 7.5 म्हणजे मला 7.5 लागली आहे मला माहीत नव्हतं, पण आमची ती अण्णा प्रागडा तुम्हाला माहीत असले एकेकाचे कम्युनिस्ट लीडर होते, त्यांची ती सौदामिनी म्हणून बहीण, ती सौदामिनी राव,
ती चांगली डान्सर आहे आणि ती भरतनाट्यमचं नृत्य करते. तर तिला तो तिचा भाचा तो प्रागडा विद्यावत्सल तो आपल्याकडे नेहमी येत असेल. आणि मी खूप आजारी पडत होते तेव्हा, सारखी आजारी, 2, 2.5, 3 वर्ष आजारी होते, सारखं एकानंतर एक चालू होतं. तर तिला त्यांनी सांगितलं असं झालं. तर तो म्हणाला की अरे काय झालं कल्याणीताईने, इतकं बरं नाही असं तू सारखा येऊन सांगतोस मला. आणि तो मला म्हणाला काय कल्याणीताई तुम्ही सारखे आजारी पडताय, 2-3 वर्ष झाली. म्हणतं अरे चाललंय बाबा हे असं, आणि एकही दुखणं लहान होत नाही, आता काय करावं. तर त्या आल्या होत्या मला भेटायला. तेव्हा त्या मला म्हणाल्या अहो तुम्हाला 7.5 आहे का. म्हटलं मला माहीत नाही, कारण म्हटलं माझी रासच वांध्यात आहे, सिंह पण आहे कन्या पण आहे, कारण मी त्या दोघांच्या मध्यावर आहे ना, त्यामुळे काही कळत नाही की मी कोणती रास धरायची. म्हणजे 7.5 14 वर्ष भोगायची, 14 महिने त्यातल्या अडीच कमी होती, पण जे काय असेल ते. तर ती मला म्हणाली नाही तुम्ही शनीला जात जा. तर म्हटलं बरं. तर मग म्हटलं आता कुठे जायचं. तर मी त्या शनिपाराच्या इथे शनीला जायची. आणि माझ्या वडिलांची 7.5 सुरू झाली म्हणून आई जिमखान्यावरती जायची शनीच्या दर्शनाला. आता आईला एकटील जाणं होईना म्हणून मी दरवेळी आईला घेऊन जायची. तर मी आईला म्हटलं आई तू चल शनिवाराला आपण दोघी तिथेच जाऊ. नको म्हणली, माझं शनीचं दर्शन जिमखान्यावर घेते, तूच इथे दर्शनाला ये. म्हटलं नाही माझं शनिवार म्हणजे 86 वर्षाची आई जे सांगते ते 60 वर्षाची मुलगी म्हणते की माझा शनी शनिपाराचा आहे, आईचा शनी जिमखान्यावरचा. त्यामुळे ती जिमखान्यावरच्या शनीला तिला सोडायचं, मी शनिपाराला जायचं की मी दर्शन घ्यायचं, तिला घ्यायला परत यायचं. ही भ्रांत कल्पना आहे की माझा देव तिथे आहे, तिचा देव इथे आहे. आम्ही आमच्या कल्पनेमध्ये बसलेले असतो. हे आपुली कल्पना प्राप्त ऐसी फळे जाणार, परी त्या देवाची या खुणा वेगळे याची. म्हणाले आमच्या काही धारणा असू दे, पण देव आणि त्याची लक्षणं वेगळीच आहेत म्हणाले. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे. म्हणाले म्हणून आम्ही हे जे विचार करतो ना, हे सगळा भ्रम आहे, ही सगळी माया आम्हाला नाचवते. म्हणजे मला का वाटतं की त्या शनिपाराला गेलं म्हणजेच माझा शनी भेटला, माझ्या आईला का वाटतं की मी जिमखान्यावरच्या त्या पाताळेश्वराच्या इथे गेले म्हणजेच माझा शनी मला भेटला. आमची माया आहे, आमची धार. तुम्ही त्याच्याशी आसक्त होता, जोडले जाता की ते स्थान भेटल्याशिवाय काही चैन पडत नाही. म्हणजे ते घरामध्ये ज्ञानेश्वरांचा फोटो बघितला, दर्शन घेतलं तर काही चैन पडत नाही. त्या ज्ञानेश्वर पादुकांच्या इथे येऊन ज्ञानेश्वरांचं दर्शन घेतलं मग झालं. म्हणजे एकादशीच्या दिवशी कितीही घाई हो, काही उशीर हो, पण रात्री एकदा जाऊन तिथे दर्शन घ्यायचं, मग घरी जाईल. म्हणजे ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या काय येतात तर म्हणाले हा भ्रम आहे. आम्हाला जिथे जसं आहे तसं तितकं भक्तीने राहता आलं पाहिजे, होत नाही आमच्यानी, हा भाग वेगळा. म्हणून ही माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे. म्हणाले ही सृष्टी जी आहे ना ती खरोखरीच असत्य आहे, अगदी कोटी गुण. समर्थ म्हणतात तुम्हाला काय सांगू, 100% नाही, 1000 नाही, लक्ष नाही, कोटी गुणांनी, कोट्यावधी गुणांनी सांगतो तुम्हाला ही सृष्टी मिथ्या आहे. वेदशास्त्रे पुराणे ऐसेच बोलती. वेळ झाली की सांगा, मला दिसेल आहे ना. हां, साधू संत मानुभाव, मानुभाव म्हणजे महानुभाव, नंतर त्यांचा ऐसाची अनुभव. पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. ही सगळी सृष्टी पंचभूतांनी बनलेली आहे. देव हा पंचमहाभूतांच्या पलीकडचा आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या साधू संतांचा हाच अनुभव आहे की ही सृष्टी म्हणजे परमात्मा नाही. या सृष्टीमध्ये आसक्त होणं म्हणजे परमात्म्याला प्राप्त करणं नाही, किंवा या सृष्टीत आसक्त होण्याने आम्हाला सुख आहे असंही नाही. सगळ्या साधू संतांनी जो अनुभव घेतला आहे तो या सृष्टीत रमण्याचा अनुभव घेतला नाही. ही रमावं असं सत्य ह्या सृष्टीचं स्वरूप नाही आहे. ती रमण्यासारखी सत्य नाही आहे, ती मिथ्या आहे. तिचा जेवढा उपयोग करायचा आहे तेवढा करावा, तिच्यापासून अलग व्हावं. म्हणाले सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी नव्हती तेव्हाही, सृष्टी आत्ता चालू आहे तेव्हाही, सृष्टी अवघी संहारता. ही सृष्टी नष्ट झाल्यावरही शाश्वत देवतत्व. तेव्हा देव मात्र आहे. आता त्यांनी आपल्याला दुसऱ्या बाजूने सांगितलं की आम्ही निर्माण केलेली सगळी देवदेवता स्थानं जी आहेत ती सगळी सृष्टीचा लय होईल तेव्हा त्याचा लय होणार आहे, ते सगळे नष्ट होतील. ते नष्ट झाले म्हणून देव नष्ट झाला का. मला म्हणून देव नाही नष्ट झाला. जो या सगळ्याच्या पलीकडे शाश्वत शिल्लक आहे तेच देवाचं स्वरूप आहे. आणि म्हणून म्हणाले की शाश्वत देव तत्वता आदी अंती. तो ह्या सृष्टीच्या आधीही आहे, या सृष्टीच्या नंतरही आहे, सृष्टी समाप्त झाल्यावरही आहे.
ऐसा सर्वांचा निश्चय. म्हणाले हा सगळ्यांचा निश्चय आहे, म्हणजे सगळ्या श्रेष्ठ ज्यांनी अनुभव घेतला आहे अशा सगळ्या अनुभव संपन्न लोकांचा हाच निश्चय आहे, म्हणजे निर्णय आहे. वेदर्थी नाही संशयो. वेदही आपल्याला हेच सांगतो, त्याच्याही ठिकाणी काही वेगळं आपल्याला सांगितलं जात नाही. नंतर व्यतिरेक आणि अन्वयो कल्पनारूप. आत्तापर्यंत आपण खूप वेळा विचार केला अन्वय आणि व्यतिरेकाचा. अन्वय म्हणजे हे असं असं आहे असं म्हणणं, आणि व्यतिरेक म्हणजे हे असं असं नाही. म्हणजे अन्वयाने काय म्हणावं की परमात्मा जो आहे तो ह्या संबंध विश्वामध्ये भरून राहिला, आणि त्यामुळे आम्ही सगळेजण म्हणजे काही वेगळं नाहीच आहे, परमात्माच आहे. एकच परमात्मा आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या रूपाने आहे. तर माझं शरीर अशी जर कल्पना केली तर माझ्या उजव्या हाताने डाव्या हाताशी भांडण करावं का? कारण माझा उजवा हात भांडून डाव्या हाताचा करंगळी तोडत नाही, किंवा पहिलं बोट तोडत नाही, किंवा हातच तोडून टाकत नाही, कारण तो म्हणतो हे माझं आहे. हा उजवा हात आणि डावा हात हे माझे आहेत. हे जसं माझ्या शरीरापासून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, तसं इथे त्यांनी म्हटलंय अन्वयानी म्हणताना की मी कुणाशी कसा भांडू, मी कुणाशी वैर कसं करू? कारण एकच परमात्मा सगळीकडे भरला आहे, तर मी आणि तो वेगळा आहे असं कुठे? असं कुठे नाहीच आहे. त्यामुळे भांडायला कोणी माझा शत्रू नाही, भांडायला कोणी माझ्यापेक्षा वेगळा नाही, मीच आहे सगळीकडे. मग मी कुणाशी भांडणार? मीच माझ्याशी भांडणार, मीच माझ्या जिभेशी भांडणार, का मीच माझ्या हाताशी भांडणार, का मीच माझ्या पायाशी भांडणार? आणि म्हणून त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की व्यतिरेकाने काय आहे? व्यतिरेकाने याच्याबरोबर उलटा विचार आहे. व्यतिरेकाचा विचार म्हणतो हा परमात्मा आहे का? नाही, हे शाश्वत टिकणार नाही. हा परमात्मा आहे का? नाही, हे शाश्वत टिकणार नाही. अन्न परमात्मा आहे का? नाही, हे शाश्वत टिकणार नाही. मग जे जे शाश्वत टिकणार नाही ते नाहीच. म्हणजे व्यतिरेक नाही 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 सांगतो. म्हणजे आपला आत्मषटक आहे ना, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाम. तसं मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही, गुरु नाही, शिष्य नाही, नंतर भोज्य नाही, भोजन नाही, भोगता नाही, वाक पाणी पाद चोपस्थ पायू. त्यांनी म्हटलं ही कुठली कर्मेंद्रिय नाहीत, कुठली ज्ञानेंद्रिय नाहीत, ते कुठली नाती नाहीत, कुठले संबंध नाहीत, कुठल्या विद्या नाहीत, काही नाही. हे सगळं नष्ट होणार आहे. मग काय? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा अन्वय आहे. आणि मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न वाक पाणी पादव न चोपस्थ पायू वगैरे हे सगळं अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, हे सगळं जे आहे ना हे सगळं व्यतिरेक आहे. तर ते म्हणाले ह्या पण कल्पना आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला असं सांगितलं की तत्वज्ञान समजावून घेत असताना आम्ही अन्वयानी आणि व्यतिरेकानी तत्वज्ञान समजावून घेतो आणि आमच्या ठिकाणची आसक्ती दूर करण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा विषय सुद्धा कल्पनेचा खेळ आहे, हा सगळा विषय तर्काचा खेळ आहे. ते अनुभवात जोपर्यंत परिणत होत नाही तोपर्यंत त्या तर्काला, त्या ज्ञानाला, त्या विचाराला, त्या व्यासंगाला काही अर्थ नाही. म्हणून उपनिषदांनी एकदा नाही लाख वेळा सांगितलं नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. प्रवचन करून कोणाला आत्मा प्राप्त झाला नाही. प्रवचन ही आत्मा प्राप्त करण्याची साधना नाही. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या सगळ्या कल्पना आहेत. येणे कल्पनेचे पोटी बोली जेथी अष्टसृष्टी. अहो म्हणाले देवाने कल्पना केली आणि ही सगळी सृष्टी निर्माण झाली. हा सगळा विषय जो इथपर्यंत सांगितला तो या मुद्द्यावर सांगितला की ही जी कल्पना आहे ही कल्पना काय आहे? मुळातच ही सृष्टी कल्पनेतून निर्माण झाली. कल्पना कोणी केली? देवाने केली. काय केली? एकोहम बहुस्याम प्रजाये. मी एकटा आहे, मी बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं, ही देवाची कल्पना आहे. त्या एका कल्पनेवर जर हा सगळा एवढा जे विश्वाचा ब्रह्मांडाचा जो पसारा उभा राहिला असेल तर जे कल्पनेनेच निर्माण झालेलं आहे. आता मनुष्याच्या कल्पनेने निर्माण झालेल्या किती सृष्टी आहेत हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे. समर्थांनी सांगितलं त्या 8 सृष्टी आहेत. त्या कल्पनेच्या कोणत्या आहेत? बोली जेती अष्टसृष्टी तया सृष्टीची गोष्टी सावध आहे का? तुम्हाला सांगतो म्हणाले. एकी कल्पनेची सृष्टी, आमची कल्पना. योग वासिष्ठ हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये हाच विषय मांडला की प्रत्येकाच्या कल्पनेने प्रत्येकाचं जग निर्माण करता येतं.
आणि त्या जगात त्याला रममाण होता येते. आपली कल्पना आपलं जग निर्माण करून देते. आणि म्हणून मनुष्याला जेव्हा देवतेचं दर्शन होतं तेव्हा ते सुद्धा त्याच्या अंतःकरणातल्या कल्पनेला आलेलं मूर्त रूप आहे. अनुभव जो आहे तो त्याच्या पलीकडचा आहे. दर्शनाच्या पलीकडे जाऊन त्याच्या अंतर्मनामध्ये त्याच्या आत्मतत्वाच्या ठिकाणी जी अद्वैताची भावना, जी एकत्वाची भावना जी निर्माण होते, ती भावना हा त्याचा अनुभव आहे. तो जो दृश्य आविष्कार आहे ती त्याची सृष्टी आहे, ते त्याचं प्रत्यक्ष प्रकट रूप आहे. आणि म्हणून ते म्हणतात एक कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी. आपण म्हणतो की या मनुष्याचं बोलणं म्हणजे काय मोहून टाकणार आहे. तो मनुष्य म्हणतो मी शब्दामधून हा विषय उभा करीन. हे जे आहे ही शब्दाची सृष्टी आहे. आणि त्यामुळे ह्या शब्दसृष्टीमधून आपल्याला सगळं जिवंत प्रकट करून दाखवलं जातं. ती जी प्रत्यक्ष सृष्टी, तिसरी सृष्टी जी आहे ती आमच्या डोळ्याला दिसणारी प्रत्यक्ष सृष्टी आहे, पण ती ईश्वराच्या कल्पनेतली सृष्टी आहे. म्हणजे ही सुद्धा सृष्टी पुन्हा काल्पनिकच आहे. आम्हाला जरी प्रत्यक्ष दिसते तरी ईश्वराला मी एकटा आहे बहुत नामरूपात प्रकट व्हावं असं वाटलं, म्हणून त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आणि म्हणून ही सृष्टी निर्माण झाली. म्हणून ती जी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व, चौथी चित्रलेप सृष्टी. आणि चित्राच्या रूपाने सृष्टी निर्माण केली जाते आणि आपण चित्रमय प्रदर्शन करू शकतो आणि ती गोष्ट प्रत्यक्ष प्रकट करू शकतो, उभी करू शकतो. पाचवी स्वप्न सृष्टी. स्वप्नामध्ये आपण जसंच्या तसं आपल्याला जसं पाहिजे तसं पाहू शकतो. सहावी गंधर्व सृष्टी. गंधर्व सृष्टी म्हणजे आकाशामध्ये सगळं केवळ कल्पना आहे. ढग इकडून तिकडे फिरत असतात आणि ते फिरत असलेले ढग वेगवेगळा आकार घेतात. तर कुणी म्हणतं हे ढग म्हणजे आता पर्वत चालले, कुणी म्हणतं हे लाटा चाललेले आहेत, कुणी म्हणतं हे राक्षसांचं जणू युद्ध चाललं आहे. ते जे ढग तिथे निर्माण झालेत आणि त्यांचा जो वेग आहे, जी गती आहे, त्यातलं जे अंतर आहे, त्यातले जे बदल आहेत, त्याच्यातून होणारी जी सृष्टी आहे ती गंधर्व सृष्टी आहे. शेवटची ज्वरसृष्टी सातवी. म्हणजे सातवी सृष्टी जी आहे ती ज्वराने उत्पन्न होणारी. म्हणजे आपल्याला खूप ताप आला की तापात मुलं बोलायला लागतात, काहीतरी दिसायला लागतं. त्या ज्वरामध्ये एक वेगळी सृष्टी निर्माण होते, ती ज्वराची सृष्टी आहे. आणि आठवी जी सृष्टी आहे ती दृष्टीबंधन सृष्टी आहे. मेस्मेरिझम, हिप्नॉटिझम अशा प्रकारे की दृष्टीला बंधन केलं आणि त्या बंधनाबरोबर ते जे आकर्षण निर्माण झालं, त्यांनी चल म्हटलं की हा चालायला लागतो, पैसे काढून दे म्हटलं की काढून देतो, अंगावरचे दागिने काढून दे म्हटलं की काढून देतो. सगळं घडतं कारण काही कळत नाही, केवळ दृष्टीने पकडून ठेवलेलं असतं. म्हणून ही दृष्टीची सृष्टी आहे. म्हणाले ऐशा अष्टसृष्टी जाणं, यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी, म्हणून ही सृष्टी नाशिवंत. यातली कोणती श्रेष्ठ म्हणायची, यातली कोणती सत्य म्हणायची, कोणतीच नाही, सगळ्या नाशवंत आहे. जाणती संत महंत, सगुणी भजावे निश्चित, निश्चया लागी. आता मुद्दा हा महत्वाचा आहे की म्हणाले ही सगळी सृष्टी जरी नाशवंत आहे तरी सुद्धा मनुष्याने नष्ट पावणारं ईश्वराचं जे सगुण रूप आहे त्याची मात्र जरूर उपासना करावी, हा त्यांचा आग्रह आहे. की हे नष्टच होणार आहे, मग काय करायचं, देवाची पूजा करून, हे सगळं खोटंच आहे, हे काही आम्ही मान्य करत नाही. समर्थ म्हणतात तसं नाही. हे सगळं जरी नाशवंत आहे तरी सुद्धा सगुण उपासना मात्र तितकीच सत्य आहे. आणि म्हणून म्हणाले सत्य मानावी. म्हणून आता इथे सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. आता सगुणाचे नि आधारे आपल्या संबंध वारकरी संप्रदाय, धारकरी संप्रदाय, उपासना कांड, भक्तीचा विचार, कर्मकांड, ह्या सगळ्यामध्ये जर सूत्र काही असेल तर सगुणाचे नि आधारे आम्हाला निर्गुणाचा प्रत्यय घ्यायचा आहे. कर्मामध्ये तेच आहे, ती यज्ञ ही सृष्टीच निर्माण केलेली आहे आम्ही. त्या यज्ञामधून ते जे काही सामर्थ्य शब्दाच्या साह्याने, त्या कर्माच्या साह्याने जे उभं केलेलं आहे त्याच्यामधून त्याचं फल आम्हाला अपेक्षित आहे. की गणेश याग केल्यानंतर, त्या गणेशाला पूजल्यानंतर आम्ही ती सृष्टी शब्दाने निर्माण केली, आम्ही ती सृष्टी चित्राने निर्माण केली. आपण आपल्या घरी यज्ञ केला आणि आजकाल आता सेन्सिटिव्ह कॅमेरे असतात. आपण जर शेवटी पूर्णाहुतीची वेळ आली आणि जर त्या यज्ञकुंडाचा फोटो काढला तर त्या कुंडांच्या ज्वालामध्ये जो याग आहे त्या देवतेचा मूर्ती
आपल्याला त्या फोटोमध्ये मिळते. अनेकांच्या घरी आपण बघा, ज्यांनी याग केलेत आणि फोटो काढलेले आहेत. गणेश याग केला, गणेशाची मूर्ती प्रकट होते. देवी याग केला, देवीची मूर्ती प्रकट होते. आणि त्या मंडळींनी आपापल्या घरी ठेवून दिली आपल्या यागात झालेलं दर्शन. ही कुठली सृष्टी निर्माण झाली? शब्दातून सृष्टी निर्माण झाली. ते जे सगळं त्याला दिलेलं हवीर द्रव्य ज्याचं अर्पण केलंय त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. तो जो अग्नी आहे ते रूपतत्व आहे. त्या रूपातून म्हणजे ही चित्रलेप सृष्टी निर्माण झाली. हे सगळं त्यातनं निर्माण झालं. मग हे सोडायचं आहे का? समर्थ म्हणतात नाही, हे भजायचं आहे, हे स्वीकारायचं आहे. म्हणून ते पुढे सांगतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे. चार दुसरं सांगितलं, सार आणि असाराचा विचार, योग्य आणि अयोग्याचा विचार करून संत संगे. मार्ग 3 सांगितले. सगुणाची उपासना एक मार्ग सांगितला, दुसरा सारासार विचार हा दुसरा मार्ग सांगितला, संतांचा सहवास हा तिसरा मार्ग सांगितला. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये एक सांगितलं की संतांच्या सहवासात आलं की मागचं सगळंच येतं. म्हणून संतांचा सहवास मिळावा असं त्यांनी सांगितलं. आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त. पुष्कळ झालं म्हणाले, मी तुम्हाला पुष्कळ सांगितलं. आणि एरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे. जर संतांच्या सहवासात आम्ही राहिलो नाही आणि त्यांचं जर मार्गदर्शन घेतलं नाही तर आमचं चित्त हे नेहमीच भ्रमलेलं राहील. आम्ही नुसते तर्क करत राहू, पण संत सहवासामध्ये आम्हाला आश्वासन आहे. बस तू हे करत राहा. जसं सगळ्यात सोपं आश्वासन स्वामी समर्थांनी दिले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बस चल घे माझं आश्वासन, चालायला लाग, बघ तुला काय अनुभव येतो. जर स्वीकारलं तर अनुभवेल मनुष्य, नाही स्वीकारलं तर तो भ्रमित होईल. त्यांनी सांगितलं तो भ्रांत होईल. समर्थांनी सांगून ठेवलं, फळ काय आहे त्याचं, मी नाही स्वीकारत तर तुलाच भ्रांत व्हावं लागेल, म्हणाल तुला समाधान मिळणार नाही. आणि म्हणून ते सांगतात, तव शिष्य आक्षेपिले. हा आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त एरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे. तव शिष्य आक्षेपिले. त्या शिष्याने आता विचारला प्रश्न, सृष्टी मिथ्या ऐसे कळले, आम्हाला समजलं म्हणाले सृष्टी मिथ्या आहे, परी हे अवघे नाथिले तरी का दिसते. हा पहिला प्रश्न. हे जर असत्यच आहे तर मग आमच्या डोळ्याला का दिसतं? म्हणजे पुरणाची पोळी आणि साधी पोळी यातला फरक आमच्या जिभेला का कळतो? कळायला नको ना जर हे सगळं असत्यच आहे तर. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून ही सत्याची वाटते. ते जर समोर दिसतंय आम्हाला तर ते सत्यच आहे. यासी काय करावे ते सांगा स्वामी. आमच्या डोळ्याला हे सत्य वाटतं तर आता आम्ही काय करावं याकरता? आमच्या मनाला हे खोटं वाटलं पाहिजे. काय करावं याचे प्रत्युत्तर भले पुढील समासी बोलिले. श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. समर्थ साधी भाषाच वापरत नाही. तसं आम्हाला धाक घातलात, पुढे वाचा, ऐका, बघा. म्हणजे तुम्हाला जर याचं उत्तर पाहिजे ना तर पुढचं बघा. तरी याचे प्रत्युत्तर भले, चांगलं उत्तर देतो म्हणले तुला, पुढच्या समासामध्ये देतो. श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. तुम्ही ऑर्डर आहे की तुम्ही ऐका, पुढचा समास येतो. एवं सृष्टी मिथ्या जाणं. अशा प्रकारे ही सगळी सृष्टी जी आहे ती मिथ्या आहे हे लक्षात घे. आता त्यांनी त्याचं सार, कन्क्लुजन किंवा अनुमान आपल्याला सांगितलं. जाणोनी रक्षावे सगुण, समजून उमजून ही सृष्टी मिथ्या आहे हे कळल्यानंतर जे राखायचं आहे ते सगुण राखायचं आहे. ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती. तेही सांगून टाकलं की हे तुला एवढं सांगितलं म्हणून लगेच तुला ज्ञान झालं तुला कळलं असं होणार नाहीये. जे अनुभवी आहेत ते अनुभवीच ह्या खुणा जाणू शकतात. अनुभवाची खूण हे अनुभवण्याची गोष्ट आहे. तो हे अनुभवीच जाणतो, तो नुसता वाचणारा जाणत नाही. अशा प्रकारे हा सृष्टी कथन नाम हा जो 6वा समास आहे हा संपलेला आहे. आणि आता 5:30 झाले का? हां, आता 7व्या समासाला सुरुवात करून थांबूया. त्याला त्यांनी म्हटलंय सगुण भजन. आता समर्थांना सांगायचंय सगुण भजन म्हणजे काय, म्हणून हा पुढचा समास आहे. आता श्रीराम ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले हे मज निरोपावे. त्यांनी सांगितलं ज्ञानाने काय झालं, मला आता तुम्ही एवढं ज्ञान दिलं. म्हणजे शिष्य काय आपल्यापेक्षा कमी नाही आहे कोणी. तो त्यांना सांगतोय, म्हणाले बघा तुम्ही एवढे सद्गुरू, तुम्ही एवढं मला ज्ञान दिलं, ही सगळी सृष्टी मिथ्या आहे हे सांगितलं. आता मला एवढं ज्ञान झाल्यानंतर तुमच्याकडून आता भजन करायचं काय काय, ज्ञानच मिळवायचं होतं ते तुमच्याकडूनच मिळवलं ना, आता दुसऱ्या कोणाकडून नाहीच मिळवलं. तर तुम्हीच मला ज्ञान दिलं, आता भजन करा म्हणून काय सांगता.
तेने काय प्राप्त झाले हे माझं निरोपावे. त्या भजनाने आता काय मिळवायचंय? जे मिळवायचंय ते तर तुम्ही मला देऊनच टाकलंय. मग कोणी कमी नाहीये, शिष्यही कमी नाहीये, गुरुही कमी नाहीये. असं पुढच्या वेळी बघूया.